हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर मी तुम्हाला म्हणलं होतं की चला बाणूचं दूध दाखवते. हे बघा, बाणूचं दूध आणले अर्धा लिटर, रोजचा अर्धा लिटर, आणि याच्यात अर्धा लिटर पाणी, फुळूक पाणी, कालच्या पाणी. हा बाणू, आणि हक्का बाणूच्या तोंडावर माशा बघा 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 बघा. तर हो का बानू, काय करावं, माशा गहनते त्या म्हणून हे टाकावं लागतं. हो का, असं तुम्हाला दाखवते. का हसणं बघितलं का, कसं डोळं झाकले तर लगेच. आगाव लय पोरगी आहे, आगाव आलंय, आगाव पोरगी आहे. मारू का, मार मार. तर हो का, असं टाकायचं. तर ठेवत बी नाही, तसं काय टाकलं का नाही, ठेवत बी नाही पोरगी. ती लय आगाव पोरगी आहे बघा की. तर बघती अजून. तर बानूबाईला आंघोळ घालायची, EM झालाय तिचा EM करून तिला बाहेर असं टाकलं. आणि आई आंघोळ करत होती, मग मी गेली बाजारलाच म्हणते सारे, दूध आणायला. अर्धा लिटर पाणी तिला लागतंय, म्हणजे 1 लिटर तिला दूध लागतंय. पण काय करणार, इलाज नाही. आणि घट दूध तरी तिला आता सवयच लागली, पाणी ओतून चारायचं पातळ. आणि घट दूध तर चारायचं म्हणलं ना, तिला गिळवतच नाही. तर बानूबाईचं चाललंय मस्तपैकी. अगं असं मग काय करावं, माशा मरणाच्या घोंगत्यात ना. मग स्वच्छता तरी आपण ठेवली तरी माशांना काय तवा येते, त्याच बका 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 बका, हाय का नाही. तर आमच्या इथलं जारचं पाणी चालू झालंय बघा. भावा बहिणीनं दिसत असेल तुम्हाला जार, ती दिसतंय, ती पत्रा निळा पांढरा जारचं पाणी चालू झालंय. नो टेन्शन. अवघड होतं, 10 रुपयाची बाटली आणावं लागायची. बाहेर गेली तर 15 रुपयाची बाटली, 20 रुपयाला बाटली. काय करावं. आणि दुधात आडाचं पाणी तर ओतलं का नाही तर असं गाठीच होते, त्या फुटतं या. म्हणून त्याला जारचंच पाणी, आणि याला जारच्याच पाण्याची सवय आहे. तो का कशी काढते बघा तुम्ही. लय आगाव पोरगी आहे. का कोण म्हणतं बानूला कळत नाही? कळत नसतं तर तिने तोंडावरला तसं धरलं असतं का? आणि ठेवत नाही तोंडावरती. किती आपण तिच्या डोक्याखाली असं तरी ठेवलं ना घालून, तरी पण हिसक्याने काढते ती पोरगी. लय आगाव पोरगी आहे. तर चला, मला बानूला आंघोळ घालून घ्यायची आहे. आणि बानूचं पाणी ही तापलेलं आहे. आणि पाणी उतरवते, दूध ठेवते. बानूचं दूध चुलीवरच आम्ही तापवतो. काय होतं माहिती आहे का, चुलीवर तापवलेलं जरा चांगलं लाल भडक तापतंय ना, गॅसवर नाही चांगलं तापत. आणि तसं बी आमचं स्वयंपाक गॅसवर एवढं नसतंच. आणि गॅस आता का म्हणून भरायचा आहे की ती सबसिडी पडती आणि बंद होत आहे, म्हणून त्यामुळं भरावा लागायला लागलंय. लय डोक्याला अवघड हाय कोणचं, म्हणून बायांनी करायचं. आणि ज्या बाईच्या पाठीमागं तर हात नसेल, त्या बाय म्हणजे गड्याचा हात तर नसेल, तर त्या बाई पूर्णपैकी रिकामी, म्हणजे तिची जबाबदारी सगळीच पडते. लेकरांची बी, कामाची पण, घरातली पण, सगळी तो का कशी ऐकते बघा बानू. भाऊ भाऊ, आदर धर धर, आदर धर धर धर, बघितलं का डोळं कशी करते. तर चला म्हणलं बानूसोबत खेळ छोटासा बनवा म्हणलं. तगा 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 घी म्हणायला लागले, घी. चला आंघोळ करायची. आंघोळ कोण करतंय? बानूबाई आंघोळ करती. चला चला. तर आईचं रोजच्यापैकी आपलं चालली देवपूजा. आईला पण दाखवते की तुळशी माईला पाणी घातलं. आता वारकरी तुळशीला जास्त महत्त्व आहे, म्हणजे रोजच असतं आमच्या आईचं, मी नाही कधी. आणि हे बघा देवपूजा दिसते का, समय लावलेली, अगरबत्ती लावलेली. तिला एकदाच पुढं घेतलं, म्हणलं
हे काय आलतं 100 रुपयाला 4 3 आणि इतकं लय पुढं घेतल्यात तिला. म्हणलं एकदाच घे, सारखंच म्हणती देवाला नाही देवाला नाही. तर हो का देवपूजा हे करून आपलं मस्तपैकी इकडं बघ वरी बघितलं का, हळदी कुंकू देवांना आणि चहा चालला आता. मग हो का देवपूजा ही झालेली आहे सगळं. आता चहा चाललाय, डोक्यावर पदर काय हटत नाही. तर चला बहीण माझी लाडकी हे न्यूज आलेलं आहे. तर कुणी कुणी काय काय लागतं ते आम्हाला सांगा. आणि मला तर माहिती आहे पण माझं रेशन कार्ड नाही. मेन आता धाकलाय सगळं आहे पण मेन रेशन कार्ड नाही. आईच्या इकडं पण त्यातलं नाव काढलेलं आहे आणि धळभद्रेच्या इकडं पण रेशन कार्डामध्ये नाव नाही. तर मला ते हिवाया लागलंय म्हणून आता माझं काय लाडकी बहीण नाही, त्याच्यामध्ये मी नाही. तर आईचं पण बघू आता. तर असं पण निघलंय बचत गटाचं काहीतरी असल्यामुळं ते पण काय सांगता येत नाही. म्हणजे भरपूर महिलांचं असं झालंय. तर कोण कोण लाभ घेत आहे घ्या, चांगली गोष्ट आहे. बहीण माझी लाडकी योजना मस्त आहे, घ्या. आता जास्त काय मला बोलता येत नाही, जेवढं येतं तेवढंच बोलते. तर बाय.